हा शो संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे किंवा प्रशंसा करण्याच्या ऐवजी संपूर्ण महाराष्ट्रभर हा शो व्हावा यासाठी माने साहेबांना ही आमची मदत लागेल। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या शाखा आहेत, तालुक्यांमध्ये शाखा आहेत, जिथं जिथं हे शो त्यांना करायचे आहेत ते करण्यासाठी संघटितपणे आम्ही त्यांना मदत करू। केवळ प्रशंसा करण्याच्या ऐवजी अशा पद्धतीचा शो, कारण जे माने यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे ते मी आयुष्यभर तेच करत आलेलो आहे। फक्त ते नाट्य स्वरूपामध्ये, कथानक या स्वरूपामध्ये जेव्हा त्याची मांडणी केली जाते तेव्हा त्याचा प्रभाव हा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकांवर दिसतो। म्हणून हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायला हवा आणि तो होण्यासाठी सर्व प्रकारची मदत माने साहेबांना आम्ही देऊ। कारण ज्या विषयावर त्यांनी मांडणी सुरू केलेली आहे त्यामुळे त्यांना बहिष्कार योगाशी सामना करावा लागेल आणि म्हणून बहुजनांचा त्यांना संपूर्ण पाठिंबा राहील। या बहिष्कार योगाचा मुकाबला करावा लागेल त्यांना आणि त्यासाठी संघटितपणे आम्ही त्यांना मदत करू। मी या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो, जास्त काही बोलणं योग्य ठरणार नाही। खूप खूप आभार। हा 8 ऑगस्टला परत इथे रात्री 8:30 वाजता गणेश कला क्रीडा मंचमध्ये पुन्हा हा शो होणार आहे। तेव्हा परत या सगळ्यांनी आणि अनेक आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सांगा हा शो बघा म्हणून। 8 ऑगस्ट तुम्ही लक्षात ठेवा, गणेश कला क्रीडा मंच 8 ऑगस्टला हा शो होणार आहे। आणि दुसरी गोष्ट, आमचा उद्या दुपारी 12ला वाशीला प्रयोग आहे, त्यामुळे आम्हाला लगेच हे सगळं आवरून निघायचंय। मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्याबरोबर फोटो काढायचे असतात, मला भेटायचं असतं। यावेळी फक्त मला सोडा प्लीज, यावेळी मला सोडा। मी यावेळी तुमची माफी मागतो, पुढच्या वेळी प्रत्येकाबरोबर मी तुमच्याबरोबर फोटो काढेल। तुम्ही 8 ऑगस्टला या नक्की, फक्त आज मला लवकर जाऊ द्या कारण दुपारी 12चा प्रयोग आहे। हे सगळं आम्हाला आवरून तिकडे पोहोचायचंय, त्यामुळे आज फक्त आम्ही लवकर जातो। हा, धन्यवाद। एक मिनिट आभार मानतो। आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्व पुणे शहरातील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील तथा पुण्यातील सर्व जे काही मंडळं आहेत, सर्व जे काही पक्ष आहेत त्यांनी येऊन त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्याबद्दल भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र परिषदेच्या वतीने आणि शहराच्या वतीने